तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। आगामी गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांनी डीजेवर कठोर निर्बंध लादण्याचे निर्देश दिले आहेत। त्यांनी मूर्तिजापूर येथे झालेल्या विभागीय शांतता समिती बैठकीत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन करत विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्याचे निर्देश नागरिकांना दिले आहेत। या सभेला मूर्तिजापूर आमदार हरीश पिंपळे, उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार, तहसीलदार शिल्पा बोबडे, पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीमती वैशाली मुळे, मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे, मूर्तिजापूर शहर ठाणेदार अजित जाधव, माना पोलीस स्टेशन ठाणेदार गणेश नवलकर उपस्थित होते। डीजे वाजवण्यावर पोलीस प्रशासनाने बंदी घातली आहे। या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे। मात्र शहरात आता या आदेशाच्या अंमलबजावणीवरच जोरदार चर्चा सुरू आहे। डीजे निर्बंधाची खरी कसोटी पोलीस प्रशासनाने घेतलेली ही भूमिका स्वागतार्ह असली तरी काही वर्षांचा अनुभव पाहता अनेक नागरिकांना या आदेशाच्या अंमलबजावणीबद्दल शंका आहे। फक्त बैठकांमध्येच असे निर्णय घेतले जातात, पण प्रत्यक्ष विसर्जन मिरवणुकीत नियमांचे पालन केले जात नाही, असे मत अनेक जण व्यक्त करत आहेत। जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिलेला हा आदेश स्थानिक ठाणेदार आणि उपविभागीय अधिकारी किती गांभीर्याने घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर, मूर्तिजापूर। आमचा सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल असो, बीट पेट्रोलिंग आम्ही सुद्धा आता चेंज केलेली आहे। ट्रॅफिक डायव्हर्जन प्लॅन आम्ही सुद्धा याच्यामध्ये चेंज केलेला आहे। यावर्षी एक टेम्पलेट म्हणजे डूज अँड डोंट्सचा गणेश मंडळसाठी त्यांच्यासाठी काय आमची सूचना आहे तर हे पण आम्ही दिलेली आहे। तर सर्व तयारी झालेली आहे। अजून एक मला सांगायचं आहे, आता राज्य सरकारने खूप चांगला निर्णय घेतलेला आहे। गणेश उत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला आहे। तर खूप मोठे स्तरावर राज्य सरकार स्पर्धा घेत आहे। आम्ही सुद्धा अकोला पोलीस तर्फे एक आवाहन केलेलं आहे की एक पॅरामीटर्स आम्ही डेव्हलप केलेला आहे। प्रत्येक पोलीस स्टेशनला ते माहिती दिलेली आहे। जर मंडळकडे आतापर्यंत पोहोचली नसेल तर आपण एकदा भेटून घ्या। एक गणेश मंडळाची आम्ही स्पर्धा घेतलेली आहे। त्याच्यामध्ये बक्षीस, सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम म्हणजे पहिल्या मंडळाला 11,000, दुसऱ्याला 7,000, तिसऱ्याला 5,000 असं आम्ही जाहीर केलेलं आहे। तर तो कॉम्पिटिशन मध्ये आपण सहभागी व्हा। त्याच्यामध्ये भरपूर पॅरामीटर्स आहे। ते खूप चांगला एक स्पर्धा पण घेतलेली आहे, खूप लोकांनी नोंद केलेली आहे। तर त्याच्यामध्ये पण सहभागी व्हा। एकंदरीत कोणतीही मिरवणूक असो, कोणत्याही धर्माची, आपले असा काही कृत्य करू नये जेणेकरून इतर लोकांची भावनाला चोट पोहोचू शकतात। त्याच्यानंतर कारण की काय तुमचा ते व्हिडिओ येईल, नंतर ते व्हायरल होईल, नंतर लोक येईल, तर कारवाई होणारच आहे। आणि आता पण 4-5 महिन्या अगोदर एक छोटासा त्यांनी काही टाकला होता पोस्ट, तो आतमध्ये गेला आणि आता पण आतमध्येच आहे। त्याचा पूर्ण कुटुंब माझ्याकडे येतात, साहेब आधी चूक झाली। तर याची सिरियसनेस घ्या आणि म्हणजे एक सामाजिक सलोखा आपल्याला ठेवायचा आहे, ते मनात ठेवा। आणि कुठेही आपल्याला काही अडचण आली आम्ही